Hello dear students, welcome to the first lecture of the topic gravitation. हा 11th सिलेबस मधला लेसन नंबर 5 आहे आणि हा MHT CETच्या पोर्शनमध्ये इन्क्लुडेड आहे. ग्रॅव्हिटेशन हा जो टॉपिक आहे हा मागच्या वेळेसच्या सिलेबस प्रमाणे ॲक्च्युली 12th मध्ये होता. सो ह्याच्यावरती तुम्हाला खूप सारा कॉन्टेंट मिळून जाईल ऑनलाईन. मी तुम्हाला त्याच्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन की याचं वन शॉट रिव्हिजन लेक्चर, त्याचे PYQs, जेवढे CETला प्रश्न आले ते सगळ्या प्रश्नाचे डिटेलमध्ये डिस्कशन केलं आहे. त्याच्यावरती बेस्ड आपण MCQ सॉल्विंग सेशन पण सॉल्व केलेला आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या लेसनच्या मिळतील सिन्स हा लेसन मागच्या सिलेबसप्रमाणे 12वीला होता. आता आपल्याला या लेसनमध्ये आजच्या लेक्चरमध्ये काही बेसिक इनिशियल पार्ट, इंट्रोडक्शन पार्ट बघायचा आहे आणि हा लेसन मी साधारण 4 लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहे. ओके, सो आजचे टॉपिक्स काय काय आहेत एकदा नीट बघून घ्या आणि त्यानंतर आपण ते स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिलं मी टेक्स्टबुकचा सिक्वेन्स बिलकुल फॉलो करणार नाही आहे. टेक्स्टबुकचा सिक्वेन्स ह्या वर्षीचा थोडा वेगळा आहे. स्टार्टिंगला केपलर्स लॉ दिले आहेत, त्यांनी बेसिकली डेट वाईज दिले. आधी टिको ब्राय आला, नंतर केपलर आला, नंतर न्यूटन आला. ओके, सो त्यांनी डेट वाईज दिला आहे. बट इथे मी घेताना थोडासा सिक्वेन्स वेगळा घेईन. जो आधीच्या बुकचा सिक्वेन्स होता तोच सिक्वेन्स मी फॉलो करणार आहे. सगळ्यात पहिलं मी घेणार आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असतो, त्याचा फॉर्म्युला काय असतो, हा सगळ्यांना माहीत आहे, 8th 9th मध्ये झाला आहे. बट एकदा आपण त्याला वेगळ्या अँगलनी बघूया. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन झाल्यानंतर आपण बघणार आहे कॉन्सेप्ट ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झाल्यावरती आपण बघणार आहे ही ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगवेगळ्या प्लॅनेट्सवरती किती असते, मार्सवरती किती असते, ज्युपिटरवरती किती असते, सनवरती ग्रॅव्हिटी किती असते. वेगवेगळ्या प्लॅनेटला तर बघूच, अर्थवरती पण आपण हे बघणार आहे की प्लॅनेट अर्थवरती आपण जर काही वरती गेलो ना अर्थपासून हवेमध्ये, स्पेस टुवर्ड्स द स्पेस ॲट हाईट, ग्रॅव्हिटी चेंज होते. आतमध्ये गेलो माइंडमध्ये डीप, तरी ग्रॅव्हिटी चेंज होते. सो ग्रॅव्हिटीचं व्हेरिएशन बघणार आहे. आय एम नॉट शुअर आज सगळे व्हेरिएशन कंप्लीट होतील का. व्हेरिएशन 3 वेगवेगळे आहेत. एकतर हाईट बरोबरचं व्हेरिएशन, एकतर डेप्थ बरोबरचं व्हेरिएशन आणि एकतर लॅटिट्यूड फाय बरोबरचं व्हेरिएशन. लॅटिट्यूड म्हणजे तुम्हाला माहिती आहे अर्थ आहे तर त्याला आपण लॉन्जिट्यूड्स आणि लॅटिट्यूड्समध्ये डिवाईड करतो. तर लॅटिट्यूड 0 डिग्री इक्वेटर असतो आणि जसं वरती जाऊ तसं तो लॅटिट्यूड वाढतो. पोलला 90 डिग्री लॅटिट्यूड असतो. सो लॅटिट्यूड बरोबर व्हेरिएशन कसं असतं, डी बरोबर कसं असतं, एच बरोबर कसं असतं, एकदम डिटेलमध्ये आपण शिकणार आहे. आय एम नॉट शुअर हे कंप्लीट होईल का तिन्ही, बट प्रॉबब्ली आय विल ट्राय टू कंप्लीट 2 or 1. जेवढे होतील तेवढे उरलेलं नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. लेक्चर बघत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला की यू विल मेक अ रनिंग नोट्स. लेक्चर बघत असतानाच तुम्हाला नोट्स बनवून घ्यायच्या आहेत. ओके, सिन्स हे रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही पॉज करून लिहू शकता. इथे लाईव्ह नाही आहे, पॉज करून नोट्स बनवा. त्याच्यानंतर या लेक्चरच्या एंडला आज जे काही शिकू ना त्याच्यावरती तुम्हाला मी खूप सारे क्वेश्चन्स सॉल्व पण करीन आणि तुम्हाला होमवर्कला पण देईन. सो तुमचा टास्क काय असणार आहे, वॉच द लेक्चर. लेक्चर झाल्यानंतर यू हॅव टू मेक द नोट्स. एक तर रनिंग नोट्स बनवा आणि लेटर ऑन त्याचे फेअर नोट्स बनवा. आणि थर्ड जो आहे दॅट इज यू हॅव टू सॉल्व द DPP दॅट विल बी अटॅच टू दिस लेक्चर इटसेल्फ इन द डिस्क्रिप्शन. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन हा जो टॉपिक आहे हा इट डील्स विथ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. 4 प्रकारचे फोर्स असतात. आत्ता सध्या डेप्थमध्ये जायची गरज नाही आहे. त्यातला एक फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो फोर्स आहे ना तो सगळ्यात विकेस्ट फोर्स इन नेचर आहे. 4 फोर्सेस असतात फंडामेंटली, त्यातला सगळ्यात विकेस्ट फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. बट ज्यावेळेस आपण खूप मोठ्या मोठ्या बॉडीजबद्दल बोलतो, 2 मार्करमधला फोर्स खूप वीक आहे रे. बट जर अर्थ आणि मूनमधला फोर्स किंवा अर्थ आणि सनमधला फोर्स कॅल्क्युलेट करायला गेलो तेव्हा जाऊन तुम्हाला त्याचा मॅग्निट्यूड खूप लार्ज असं दिसेल. आत्ता सध्या आपण सगळ्यात पहिला जो पॉईंट चालू करतोय दॅट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज दिस न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सगळ्यांना माहिती आहे हा लॉ काय आहे. न्यूटन स्टेट्स दॅट इफ द लॉ स्टेट्स दॅट इफ देर आर 2 मासेस, आणि हे स्ट्रिक्टली पार्टिकल मासेससाठी व्हॅलिड आहे. हा एक पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल आहे. पार्टिकल म्हणजे पॉईंट. तर या दोघांमध्ये जर डिस्टन्स r असेल ना तर हे 2 पार्टिकल एकमेकांना ग्रॅव्हिटेशनली पुल करतात. हा फोर्सच्या मागे काय रिझन आहे हे तुम्ही चॅलेंज नाही करू शकत. हा फंडामेंटल आहे. यू हॅव टू एक्सेप्ट इट की या दोघांमध्ये फोर्स असतो. आणि तो जो फोर्स असतो ना तो किती असतो अकॉर्डिंग टू न्यूटन, तो फोर्स 2 फॅक्टर्सवर डिपेंड करतो. एक तर या दोघांच्या मासचं मल्टिप्लिकेशन किती आहे m1 m2,
आणि दुसरं डिपेंड करतो की त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे त्याच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो लॉजिकली दूर ठेवलेले मासेस कमी एकमेकांना अट्रॅक्ट करतील, जवळ ठेवलेले मासेस एकमेकांना जास्त अट्रॅक्ट करतील. सनपासून मर्क्युरी जवळ आहे, मर्क्युरीला सन जास्त ओढेल डिस्टन्स कमी असल्यामुळे. अर्थ दूर आहे, अर्थला कमी ओढेल. बट मास पण मॅटर करणार आहे, काय मास पण मॅटर करणार आहे. अर्थचं मास जास्त आहे, सो मे बी फोर्स पण जास्त असू शकतो. डिस्टन्सवर पण डिपेंड करतं, मासवर पण डिपेंड करतं. इव्हेंच्युअली हे दोन्ही फॅक्टर्स आहेत की जे दोन पार्टिकलमधले ग्रॅव्हिटेशनल फोर्सला हे करतात, रूल करतात. आणि याच्यामध्ये प्रपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट जर आपण कॅल्क्युलेट केला, काढून टाकला प्रपोर्शनॅलिटी साईन, देन दिस फॉर्म्युला बिकम्स F इज इक्वल टू G m1 m2 डिवायडेड बाय m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ह्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हटलं जातं त्याला. युनिव्हर्सल का म्हटलं जातं? नॉर्मली युनिव्हर्सल कॉन्स्टंट असे कॉन्स्टंट असतात जे कुठेही गेलं तुम्ही युनिव्हर्समध्ये त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार. असं नाही की लिक्विडमध्ये वेगळी आहे, पाण्यात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू वेगळी, एअरमध्ये वेगळी, असं नाही आहे. बिलकुल मीडियम डिपेंड करत नाही आहे. हा कॉन्स्टंट आहे आणि जी व्हॅल्यू फिक्स्ड आहे. ती व्हॅल्यू लक्षात ठेवायची आपल्याला. ती व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11. आणि त्याचं युनिट काय येईल बघा, जीचं युनिट काढायचं ना. हा फोर्स आहे न्यूटन. न्यूटन हा मीटर स्क्वेअर वरती गेला म्हणजे मीटर, डिस्टन्स मीटर असतं, मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मास, आणि मास खाली जाणार डिवायडेड बाय किलोग्रॅम स्क्वेअर. तुम्हाला डायमेन्शन्स पण माहीत आहेत. तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स काय येतात? तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन असे येतील, नीट बघा. न्यूटनचा L1 m1 t-2 आणि तो L2 विल मेक इट L3. न्यूटनचा L1 m1 t-2 आहे ना, m1 आणि m2 खाली आहे, तो वरती गेला तर m-1 आणि t-2 असतोच न्यूटनकडे, t-2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट कुठल्याही मीडियमवर डिपेंड करत नाही, कोणत्याच. त्याची व्हॅल्यू फक्त एक गोष्टीवर डिपेंड करते, ती आहे सिस्टम ऑफ युनिट. जर मी CGS मध्ये डील करायला गेलो ना, तर CGS मध्ये त्याची व्हॅल्यू काय येते माहिती आहे का? CGS मध्ये काय, CGS मध्ये त्याची व्हॅल्यू येते, GGS झालं ते, CGS मध्ये व्हॅल्यू किती येते? तर CGS मध्ये त्याची व्हॅल्यू येते 6.67 × 10⁻8 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. आता मी प्रूव्ह नाही करत बसणार, हे तर आपल्याला मेजरमेंट्समध्ये झालं आहे. हाऊ टू कन्वर्ट दिस टू दिस. लक्षात ठेवा, फॅक्टर ऑफ 10⁻³ येतो. 10⁻³ आल्यामुळे तो +3 आल्यामुळे 10⁻8 होतो. सो आय होप फर्स्ट जो आहे लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तो क्लिअर आहे. आपण थोडे क्वेश्चन सॉल्व्ह केले की कॉन्फिडन्स येणार आहे. फिजिक्समध्ये नुसते थिअरी करून काही होत नाही, तुम्हाला त्याच्याबरोबर लगेच न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा असतो. एक्झाम्पल बघा एक. सपोज हा पार्टिकल आहे 2 किलोग्रॅमचा, हा पार्टिकल आहे 3 किलोग्रॅमचा, आणि या दोघांमध्ये डिस्टन्स आहे 4 मीटर. तर या दोघांमध्ये किती ग्रॅव्हिटेशनल पुल असेल? त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पुल कसं काढणार मी? ग्रॅव्हिटेशनल फोर्स फॉर्म्युला इज G m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आणि जर मी व्हॅल्यू किंवा डेटा पुट केला ना, हा 6.67 × 10⁻11 m1 m2 2 × 3 2 × 3 डिवायडेड बाय 4 स्क्वेअर इज 16. हा बनेल 1 जा, हा बनेल 8 जा. आता एक ट्रिक किंवा एक खूप इम्पॉर्टंट शॉर्टकट सांगतो तुम्हाला. 6.67ला ना 20/3 लिहा. असं लिहिल्याने कॅल्क्युलेशन इझी होतात. 20/3 पण 6.67 असतो. सो असा बनेल का? 20/3 × 10⁻11 आणि 3 राहिला आहे तो वरती, 3 डिवायडेड बाय हा झाला 8, 3 गेला. व्हॉट इज 20/8? 20/8 इज 2.5 × 10⁻11 न्यूटन इज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन दीज टू चार्जेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन दीज टू चार्जेस इज कॅल्क्युलेटेड. खूप सिम्पल आहे. 2 मास माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे, संपला विषय. प्रॉब्लेम तर तेव्हा होतो ज्या वेळेस एक तिसरा मास पण येऊन जातो आणि तो पण काही डिस्टन्सवरती येतो. समजा 4 मीटर आणि 4 मीटरच घेऊयात. आता काय करायचं? आता या दोघांमधला फोर्स जेवढा होता ना तेवढाच राहणार आहे. त्या फोर्समध्ये काही बदल होणार नाही. फक्त फरक काय होईल माहिती का? हा ह्याला ओढत होता ना, हा पण ह्याला ओढत होता. हा ह्याला ओढेल, हा ह्याला ओढेल. सो आता एका पार्टिकलवरती ना 2 पार्टिकलच्या फोर्सेस लागतील.
ह्याचा पण पूल लागेल आणि याचा पण पूल लागेल. याचा पूल एवढा आहे, त्याचा पूल कॅल्क्युलेट करता येईल. थोडंसं डोकं वापरलं ना आपण तर बघा फक्त फरक कुठे झाला आहे, मासमध्ये. मास डबल झाला, डिस्टन्स तर 4च ठेवलं आहे मी, मास डबल झाल्यामुळे कॉमन सेन्स वापरला ना मी तर मला फोर्स ओरलीच सांगता येईल एवढा असेल. नसेल समजलं तर लोड नाही घ्यायचा, ह्या 2 पार्टिकलच्या व्हॅल्यूज टाकायच्या, फोर्स काढता येतो. या 2 फोर्सला डायरेक्टली ॲड करून नेट फोर्स मिळेल का? नाही. नेट फोर्स कधी पण वेक्टर मेथडनी कॅल्क्युलेट करावा लागेल. हा फोर्स आणि हा फोर्स त्यांच्यातला अँगल काढावा लागेल, दिला असेल तो डोंट वरी 60 आणि नंतर वेक्टर मेथडनी नेट फोर्स काढता येईल. बट डोंट वरी गाईज, ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरचे क्वेश्चन नॉर्मली 2 मार्क्सचे असतात, 3 मार्क्सचे पण असू शकतात, बट रेअरली. बट आलाच जर काही प्रश्न तर तुम्हाला माहिती पाहिजे की वेक्टर मेथडनी ॲड करायचे आहेत. विदाऊट वेक्टर मेथड नाही. फोर्सेस वेक्टर्स असतात, ॲड करताना वेक्टर रूल्स वापरायचे आहेत आणि नंतर नेट फोर्स काढायचा. यामध्ये एक एक्झाम्पल घेऊयात. चला आपण 3 पार्टिकल घेऊयात, 1 2 3. हे डिस्टन्स 1 मीटर आहे, हे डिस्टन्स 1 मीटर आहे आणि हे डिस्टन्स ऑब्व्हियसली पायथागोरस थिअरम वापरला आपण तर दिलं नाही आहे पण काढता येईल. √2 मीटर असेल. क्वेश्चनमध्ये सांगितलं काय आहे बघा की हा 1 किलोग्रॅमचा आहे, हा 1 किलोग्रॅमचा आहे आणि हा जो आहे ना हा 2 किलोग्रॅमचा आहे. यावरचा नेट फोर्स काढा म्हटलं आहे. नेट फोर्स, कॅल्क्युलेट द नेट फोर्स ऑन दिस पार्टिकल. नेट फोर्स यावरचा कसा काढणार तर हा पार्टिकल किती पार्टिकलनी पुल करण्यात आला आहे, हा पण त्याला ओढतोय. ग्रॅव्हिटेशन इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि हा पण त्याला ओढतोय. सो न्यूटन्स लॉ प्रमाणे लेट अस से दॅट आपण ह्याला नाव देऊन टाकूयात ना, ABC. सांगा बरं फोर्स बिटवीन AB काय असेल? फोर्स बिटवीन AB काय असेल? कॅल्क्युलेट केलं जर आपण तर बघा आन्सर असा येईल का, G M1 M2 म्हणजे 2 × 1 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स 1 आहे, 1 स्क्वेअर तर 1 असतो. सो उत्तर 2G येतं आहे. G टाकायची घाई करू नका, G राहू द्यात. या दोघांमधला फोर्स सांगा बरं, या दोघांमधला फोर्स जर आपण कॅल्क्युलेट केला, फोर्स बिटवीन BC, या दोघांमधला फोर्स किती येईल? G पहिल्याचं मास 2, दुसऱ्याचं मास 1, M1 M2 अपॉन डिस्टन्स किती आहे त्यांच्यामध्ये? डिस्टन्स √2 आहे, √2चा स्क्वेअर 2 असतो. सो 2 गेला ना 1G राहिला, 1G. सर नेट फोर्स 3G येईल का 2G + 1G? तर नाही, नेट फोर्स विल नॉट बी 3G. नेट फोर्स विल बी द वेक्टर सम. आणि वेक्टर सम कसं करायचं आहे तर हा अँगल माहिती पाहिजे. सांगा बरं किती अँगल येईल? सिन्स हा 90 डिग्री आहे, 45 45 90 असलं पाहिजे. 1 1 आणि √2 आहे, सो ऑब्व्हियसली 45 45 90 आहे. सो 2 फोर्समधला अँगल मिळाला आहे. एक फोर्स वरचावाला 2G आहे, बघा कॅल्क्युलेट केला आपण, आणि हा वाला फोर्स किती आहे? G आहे. यांच्यामध्ये अँगल 45 डिग्री आहे. सो रिझल्टंट कसा काढायचा? एव्हरीवन नोज रिझल्टंट काढण्याची 2 मेथड आहेत. एक तर पॅरलेलोग्रॅम लॉ किंवा याला रिझॉल्व्ह करून पण काढता येतं. याला रिझॉल्व्ह करून कसं काढायचं ते पण सांगेन मी. पॅरलेलोग्रॅम इझी आहे. पॅरलेलोग्रॅमनी काय येईल उत्तर? √ पहिल्याचा स्क्वेअर 2Gचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर G² प्लस 2PQ 2G × G 2G × G इंटू कॉस ऑफ अँगल. कॉस 45 इज 1/√2. 1/√2 म्हणजे 0.7 असतो, लक्षात ठेवा. 1/√2 किती असतो? 0.7. हे सगळं सॉल्व करा. 4G² + G² इज 5G². 5G² प्लस 2 2 जा 4, 4 × 0.7 इज 2.8. सो हे 5 + 2.8 ॲड केलं ना जर काही, 4 + 1 5, 5 + 2.8 7.8G² येईल, ज्याचा रूट काय येईल? √7.8G. आणि लास्ट स्टेपमध्ये Gची व्हॅल्यू टाकली 20/3 × 10⁻11 तर उत्तर न्यूटनमध्ये येईल. √7.8 लॉग टेबलने काढता येतो. आत्ता मी रँडमली क्वेश्चन घेतला होता म्हणून नंबर्स चांगले नाही आलेत. जर मी व्यवस्थित नंबर्स कॅन्सल होतील असे जर काही व्हॅल्यू घेतले असते तर इझिली आन्सर आला असतं. बट बेसिकली मेथड समजली का तुम्हाला? हाऊ डू वी फाइंड अ नेट फोर्स? 2 फोर्सची वेक्टर ॲडिशन करावी लागते. नुसती ॲडिशन करून चालणार नाही, फोर्सेस वेक्टर्स आहेत. चला, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज डन. त्यात काही इम्पॉर्टंट नोट आहेत, फक्त हे नोट करून घ्यायचे आहेत तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये. इन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन
इन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये ना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की पार्टिकल मासेसच पाहिजे, पार्टिकल मासेसच पाहिजे, ओनली व्हॅलिड फॉर पार्टिकल मासेस. पार्टिकल सोडून मोठी दगडं असतील तर व्हॅलिड नाही. म्हणजे हा एक दगड आहे, हा दुसरा दगड आहे, यांच्यामधला फोर्स काढायचा सर, तर न्यूटन्स लॉला तू डायरेक्टली अप्लाय करणं डिफिकल्ट आहे. यू कॅनॉट अप्लाय डायरेक्टली. तुम्ही म्हणा सर याचा सगळा मास एका पॉईंटला आहे असं अज्युम करून चालेल का? त्याला सेंटर ऑफ मास म्हणतात. ह्याचा सेंटर ऑफ मास आणि ह्याचा सेंटर, दोघांच्या सेंटरमधनं डिस्टन्स घेऊन चालेल का वगैरे, तर नाही. न्यूटन्स लॉ तेव्हाच व्हॅलिड होतो, सेंटर ऑफ मासला मास कन्सिडर करणं तेव्हाच व्हॅलिड होतं ज्यावेळेस स्पेरिकल सिमेट्री असते. म्हणजे हे फक्त स्फिअरलाच व्हॅलिड आहे. स्फिअरच एक अशी जॉमेट्री आहे की ज्याला व्हॅलिड आहे. सो समजा एक स्फिअर आहे मास m1चा आणि दुसरा स्फिअर आहे मास m2चा, तर इथं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कसा अप्लाय करायचा? जी पहिल्याचा मास दुसऱ्याचं मास डिवायडेड बाय त्यांच्यातला डिस्टन्सचा स्क्वेअर. आता डिस्टन्स कुठून मोजायचं माहिती का? त्यांच्या सेंटर टू सेंटर डिस्टन्स मोजायचं. दिस डिस्टन्स इज कॅल्क्युलेटेड r². दिस विल गिव्ह यू द फोर्स का व्हॅल्यू बिटवीन द स्फिअर्स. सो सगळ्यात इम्पॉर्टंट रूल न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये, इट इज ओनली अँड ओनली व्हॅलिड फॉर पार्टिकल मासेस. नसेल पार्टिकल तर स्फिअर चालून जाईल, स्फेरिकल जॉमेट्री चालेल, बाकी शेप्स नाही. म्हणजे स्क्वेअर प्लेट आणि स्क्वेअर प्लेटमधले फोर्सेस वगैरे नाही काढत आपण. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवरती काय खूप जास्त प्रश्न विचारतील असं नाही आहे. खूप इनिशियल पार्ट आहे आणि सिन्स तो 8वी 9वी 10वीमध्ये कधी ना कधी शिकवला गेला आहे. सो त्यामुळे इथं फक्त रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगितलं आहे मी. आता आपण पुढे जाऊया. हा खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे या लेसनमध्ये, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे ना तो आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. खूप साऱ्या ग्रॅव्हिटेशनच्या न्यूमेरिकलमध्ये याच्यावरतीच फोकस केलेला जातो. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नक्की काय असतं? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अर्थसाठी 9.8 वगैरे आहे, बट एक्झॅक्टली काय येते बघा. सपोज हे अर्थ आहे आणि अर्थवरती एक मास ठेवले किंवा तुम्ही थांबलाय समजा अर्थवरती, यू आर स्टँडिंग ऑन अर्थ. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचं जे वजन आहे, आपण म्हणतो की सर मी वेईंग मशीनवर उभं राहिले की 60 मोजतं वेईंग मशीन. ॲक्च्युली वेईंग मशीन ना 60 kg वेट असं मोजतं. वेईंग मशीन 60 kg वेट मोजतं, केजी नाही मोजत. वेईंग मशीनचं युनिट असतं केजी वेट. केजी वेट हे वेटचं युनिट आहे आणि त्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट कसं करायचं माहिती का? इंटू 9.8 करून किंवा इंटू 10 करून. सो तुमचं वजन 600 न्यूटन असतं. वेन यू स्टँड ऑन अ वेईंग मशीन 600 न्यूटन. जर तुम्ही 60 kg तुमचा मास असेल तर. आता जर हा पर्सन अर्थवरती थांबला आहे तर त्याचं वजन mg असतं ना, वेट ऑफ द पर्सन इज वॉट? वेट ऑफ द पर्सन इज mg. हे कोणामुळे, कोण देतं त्याला वेट? तर ऑब्व्हियसली पर्सन आणि अर्थ हे दोघांमध्ये एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जो न्यूटन्स लॉनी आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. काय सांगा बरं? आता मी तुम्हाला सांगितलं पार्टिकल मासेस पाहिजे. हां चला, पर्सन तर पार्टिकलच आहे, या अर्थच्या कंपॅरिझनमध्ये पर्सन पार्टिकल आहे. बट व्हॉट अबाउट अर्थ? अर्थ तर स्फिअर आहे. स्फिअरसाठी सेंटरपासून डिस्टन्स मोजावं लागतं. सो काय येईल बघा, जी मास ऑफ अर्थ ME म्हणू त्याला आपण, मास ऑफ पर्सन स्मॉल m म्हणू आपण, डिवायडेड बाय, सॉरी इथं वरती लिहिलं मी आहे, वेट इज इक्वल टू काय असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल ना. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ आणि माणसामध्ये किती असेल न्यूटन्स लॉ प्रमाणे? जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ अर्थ मास ऑफ मॅन अपॉन दोघांमध्ये काय डिस्टन्स आहे ते टच करतात. म्हणजे झिरो डिस्टन्स आहे का? नाही. डिस्टन्स सेंटरपासून सेंटरपर्यंत मोजायचं आहे. तो तर पार्टिकल आहे रे, त्याला दाखवताना मोठा दाखवलं आहे मी, बट तो पार्टिकल आहे. सो त्याच्यात आणि ह्याच्यातलं डिस्टन्स किती असेल? r² असेल. वर r इज द रेडियस. r काय? r आहे रेडियस ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ आहे. आणि m काय? मास ऑफ अर्थ आहे, मास ऑफ अर्थ. सो आता m आणि m कॅन्सल होऊन जाईल. सो त्यामुळे अर्थवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे माहिती का? g/r². आपल्याला g ची व्हॅल्यू माहिती आहे 6.67. त्याला आपण काय लिहितो? 20/3 इंटू 10⁻⁻11. हे झालं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू. मास ऑफ अर्थ यापुढे हळूहळू लक्षात ठेवायच्यात व्हॅल्यूज. अर्थचा मास एवढा आहे बघा, 6 × 10⁻24 किलोग्रॅम. अर्थचं एवढा मॅसिव्ह आहे अर्थ, 6 × 10⁻24 किलोग्रॅम्स, डिवायडेड बाय अर्थचा रेडियस जो आहे ना तो 6400 किलोमीटर आहे. 6400
6400 किलोमीटर म्हणजे कन्याकुमारी टू काश्मीर टू अँड फ्रो जर्नी. 3,500 किंवा 3,200 ऑलमोस्ट तेवढं आहे अर्थचं रेडियस. ओके, अर्थचं रेडियस किती आहे? 6400, पण ते किलोमीटर्स आहे. सो 6400 किलोमीटर्सचा मीटर करतो मी, SI युनिटमध्ये डील करतो ना, आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. हे काय खरं आपल्याला कॅल्क्युलेट नाही करायचं आहे. जर तुम्ही हे कॅल्सीवरती ट्राय केलं इन केस, तर तुमचा आन्सर किती येईल माहिती आहे का? 9.8 येईल. यामुळे ॲक्सिलरेशन 9.8 असतं अर्थवरती. हे कॅल्क्युलेशन ह्याचं व्हॅल्यू काढली आपण, डिराईव्ह केली व्हॅल्यू. 9.8 इज द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. याचा अर्थ तुम्हाला अजून एक वेनी सांगतो मी. अर्थवरती ग्रॅव्हिटी रफली 10 आहे ना, त्याचा अर्थ काय असतं माहिती का? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरचा. याचा अर्थ अर्थवरती कुठलंही ऑब्जेक्ट हवेतनं पडलं तर ते 10 मीटर पर सेकंडनी ॲक्सेलरेट होतं पर सेकंड. प्रत्येक सेकंदाला त्याची स्पीड 10 वाढते. म्हणजे उंच बिल्डिंगवरून मी मार्कर सोडला तर एका सेकंदानंतर मार्करची स्पीड 10 होईल, 2 सेकंदानंतर 20 होईल, 3 सेकंदानंतर 30 होईल. एव्हरी सेकंड 10 वाढेल. म्हणजे जर काही मी एका मोठ्या उंच ह्याच्यावरनं उडी मारली, उंच भिंतीवरनं उडी मारली, तर उडी मारल्यावरती एक सेकंदाला माझी स्पीड 10 वाढणार आहे. मी हार्डली विदिन सेकंड्स खाली पडतो. बट जर इमॅजिन करा आपण खूप उंच बिल्डिंगवरनं उडी मारली तर खूप मोठा टाईम मिळेल ना, त्यामुळे तुमची स्पीड प्रत्येक सेकंडला 10 वाढेल आणि मग नंतर इम्पॅक्ट खूप जोरात असेल. सो स्मॉल जम्प्स आर फाईन, आपल्याला काही डॅमेज नाही कॉज होत. लार्ज जम्प्स का डॅमेज कॉज करतात? त्यांची स्पीड वाढून जाते. अर्थची ग्रॅव्हिटी अशी की ती प्रत्येक सेकंडला ती 10 ओढत असते. 10 मीटर पर सेकंडनी प्रत्येक सेकंडला स्पीड वाढवत असते. तुम्ही जर मूनवर गेला ना, तर मूनवरती ग्रॅव्हिटी जी ना अर्थच्या 1/6 आहे. 1.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे मूनची ग्रॅव्हिटी. आता मूनची ग्रॅव्हिटी का वेगळी आहे? कॉमन सेन्स आहे. मूनचा मास कमी आहे, रेडियस पण कमी आहे. मास आणि रेडियस मूनचे वेगळे असल्यामुळे मूनची ग्रॅव्हिटी वेगळी असणार. हा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय? जीचा फॉर्म्युला gm/2. मूनवरती मास वेगळं आहे, मूनचं रेडियस वेगळं आहे, सो वेगळं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन असणार. तुम्ही ज्युपिटरवरती गेला ना तर ज्युपिटरचा मास खूप जास्त आहे, रेडियस पण जास्त आहे, तर ज्युपिटरचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन वेगळं असेल. सनवरती वेगळं असेल, मार्सवरती वेगळं असेल. मार्सवरती तुम्ही गेला तर 3 पॉईंट समथिंग आहे, आणखी मार्सचा मास कमी आहे, छोटा प्लॅनेट आहे, आणि रेडियस पण कमी. सो त्यामुळे मार्सवरती वेगळा सीन आहे. प्रत्येक प्लॅनेट टू प्लॅनेट ग्रॅव्हिटी चेंज होणार. इवन छोटे मोठे ॲस्ट्रॉइड्स असतात ना, त्यांना पण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन तर खूप नेग्लिजिबल असतं. म्हणजे त्याच्यावरती थांबणं पॉसिबलच नसतं. ॲस्ट्रॉइड फिरतोय हवेतनं, तुम्ही त्याच्यावरती थांबला आहे असं पॉसिबल नाही आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज ॲस्ट्रॉइड इज नॉट हॅव्हिंग दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे प्लॅनेटवरती आपण इझिली थांबवू शकतो. आय एम स्टँडिंग ऑन द प्लॅनेट बिकॉज प्लॅनेट इज पुलिंग मी डाऊन, सो दॅट नॉर्मल रिॲक्शनने आय कॅन स्टँड. बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टँड ऑन अ ॲस्ट्रॉइड. ॲस्ट्रॉइड छोटूसा असतो, एक 10, 15, 20 किलोमीटर पुण्या सिटी जेवढा मोठा असतो. त्या ॲस्ट्रॉइडवरती थांबणं खूप डिफिकल्ट असतं कारण की त्याचं मास खूप कमी असतं, आणि मग ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन कॅल्क्युलेट केलं तर खूप नेग्लिजिबल असतं. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनचा हा फॉर्म्युला इज दी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला ऑफ दिस लेसन. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ऑफ एनी स्फेरिकल प्लॅनेट, कुठल्याही स्फेरिकल प्लॅनेट, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ एनी स्फेरिकल प्लॅनेट किंवा स्टार इन दॅट केस. प्लॅनेट असायची गरज नाही, स्टारचं पण काढू शकतो ना, स्टार सर्क्युलर स्फेरिकल असेल. एनी स्फेरिकल प्लॅनेटचा फॉर्म्युला काय आहे? G = gm/r², where m is the mass of that planet, r is the radius of that planet. m is the mass of that planet, r is the radius, m is the mass. आता बघा, कधी कधी ना मुद्दामून एक नवीन शब्द डेन्सिटी ते लोक इंट्रोड्यूस करतात. डेन्सिटी, तर कधी कधी डेन्सिटीच्या टर्म्समध्ये पण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला बनवू शकतो आपण. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, डेन्सिटीचा मास अपॉन व्हॉल्यूम असतो. व्हॉट इज डेन्सिटी? मास बाय व्हॉल्यूम. सो मी मासला असं टाकू शकतो का, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम टाकू शकतो का मासला? जर मी टाकलं ना तिथे काय बनेल बघा, जीचा नवीन फॉर्म्युला असा बनणार आहे, जी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम अपॉन r². अरे बट व्हॉल्यूम काय असतो स्फिअरला? स्फिअरचं व्हॉल्यूम सगळ्यांना माहिती आहे. सगळे म्हणतील सर 4πr², कारण की ते चुकीचं आहे, एरिया येतो. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4πr² नसून 4/3πr³ आहे. आणि जर आपण r² आणि r³ मध्ये एकच r राहणार आहे, सो त्याचा फॉर्म्युला असा बनतो, जीचा फॉर्म्युला असा बनतो 4/3πg ρr.
4/3 पाय जी रो आर इज द व्हॅल्यू ऑर द फॉर्म्युला ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा फॉर्म्युला कधी वापरायचा रे? फॉर्म्युले सगळे रटायचे आहेत का? तर फॉर्म्युला कधी वापरायचा? जेव्हा मास आणि रेडियस दिला असेल ना त्यावेळेस मी हा वापरणार. ज्या वेळेस डेन्सिटी आणि रेडियस दिला असेल ना तेव्हा मी हा वापरणार. डिपेंड करतं ना गिव्हन काय क्वेश्चनमध्ये, त्याप्रमाणे फॉर्म्युले मॉडिफाय होतात. क्विकली हे सगळे फॉर्म्युले पॉज करून लिहून घ्या. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन फॉर एनी स्फेरिकल प्लॅनेट इज दिस इफ मास अँड रेडियस इज गिव्हन, दिस इफ डेन्सिटी अँड रेडियस इज गिव्हन. बघा आपण पटकन एक क्वेश्चन सॉल्व करूया, तुम्हाला हळूहळू गोष्टी क्लिअर होतील. क्वेश्चन नंबर 1. सपोज रेडियस ऑफ अर्थ हा 5 टाइम्स रेडियस ऑफ मर्क्युरी असेल. मर्क्युरीच्या 5 पट अर्थचा रेडियस असेल. अर्थ मोठा आहे ना, सो मर्क्युरी छोटू आहे, त्याच्या 5 पट अर्थचं रेडियस असेल. आणि मास ऑफ अर्थ हा 20 टाइम्स मास ऑफ मर्क्युरी असेल. 20 टाइम्स मास ऑफ मर्क्युरी असेल तर व्हॉट विल बी द ग्रॅव्हिटी ऑन मर्क्युरी, असं विचारलं प्रश्नामध्ये. व्हॉट विल बी द ग्रॅव्हिटी ऑन मर्क्युरी. तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? एकच फॉर्म्युला आहे एम आणि जी मधला, gm/r². सो इथे जेव्हा दोन गोष्टी दिल्यात ना, मास ऑफ अर्थ मास ऑफ मर्क्युरी, रेडियस ऑफ अर्थ रेडियस ऑफ मर्क्युरी, त्यावेळेस प्रपोर्शनॅलिटीचा कॉन्सेप्ट वापरायचा. जी मासला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि जी रेडियसच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो मी असं म्हणू शकतो का जी ऑफ अर्थ अपॉन जी ऑफ मर्क्युरी काय असेल, किंवा मी उलटा रेशो घेतो मुद्दामून कारण की मला मर्क्युरीचा जी काढायचा ना, म्हणून न्यूमरेटरमध्ये राहिलेला बरा येतो. जी ऑफ मर्क्युरी अपॉन जी ऑफ अर्थ काय असेल, जिथे डायरेक्ट प्रपोर्शन आहे ना तिथे मास ऑफ मर्क्युरी अपॉन मास ऑफ अर्थ इंटू जिथं इन्व्हर्स प्रपोर्शन आहे ना तिथं रेशो उलटा होतो, पलटी, रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ मर्क्युरीचा स्क्वेअर. झेपलं का तुम्हाला? जी मासला डायरेक्ट प्रपोर्शन आहे, सो समोर येतात मर्क्युरी अर्थ बट इन्व्हर्स प्रपोर्शन मर्क्युरी अपोजिट जातात, अर्थ अपोजिट जातात आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर आहे. टाकून द्या आरईची व्हॅल्यू एमईची व्हॅल्यू. चला टाकूयात. एम मर्क्युरीचा मास ऑफ अर्थ किती आहे? 20 टाइम्स मास ऑफ मर्क्युरी. 20 टाइम्स मास ऑफ मर्क्युरी. मास ऑफ मर्क्युरी वरतीच आहे मग आसपासून. मास ऑफ अर्थला मी टाकला 20 mm. आणि रेडियस ऑफ अर्थ किती आहे? 5 टाइम्स रेडियस ऑफ मर्क्युरी आहे. 5 टाइम्स रेडियस ऑफ मर्क्युरी आहे पण स्क्वेअर करायचं. सो गेला हा गेला 1/20 इंटू ते काय आहे 25, ते 25 आहे 5चा स्क्वेअर. सो 25/20 बनतोय तो. सो व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ मर्क्युरी? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ अर्थ तर 10 आहे, 9.8 असतं माहिती आहे मला, 10 घेतो मी, इज इक्वल टू 25/20 येतोय. सो 0 0 गेला. मून मर्क्युरीवरची ग्रॅव्हिटी ना 12.5 आली. ह्याने तुम्हाला थोडं शॉक वाटेल, यार मर्क्युरी छोटू आहे तरी ग्रॅव्हिटी कशी जास्त? तर हे तर मी एक रॅन्डम नंबर्स घेतलेले ना, सो आपलं उत्तर या नंबरप्रमाणे आलं आहे. ॲक्च्युअलमध्ये मला पण माहीत नाही रेडियस ऑफ मर्क्युरी किती आहे, अर्थच्या आणि मास किती, हे ते एक एक्झाम्पल होतं. बट असं काही नाही आहे की छोटे प्लॅनेट्सची ग्रॅव्हिटी कमीच असते. तुम्ही ब्लॅक होल कधी ऐकलं आहे का? ब्लॅक होल तर एवढा छोटा असतो, एवढा डेन्स असतो तो, की त्याची ग्रॅव्हिटी खूप लार्ज असते. हे पुढे जाऊन आपण बघणार आहे व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल. बट हे जे कॉन्सेप्ट आहेत की ग्रॅव्हिटी फक्त साईजवर डिपेंड करते नाही, मासवर डिपेंड करते, रेडियसवर पण डिपेंड करते. सो दिस इज हाऊ रेशिओवाले क्वेश्चन्स कॅन बी सॉल्व्ड. आता यामध्ये जर डेन्सिटी आला असता तर प्रॉब्लेम झाला असता, हा फॉर्म्युला व्हॅलिड नसता. डेन्सिटीवाला एक क्वेश्चन बघा बरं. एक वुडन अर्थ बनवले. अ वुडन अर्थ इज मेड ऑफ सेम साईज. अर्थ सारखाच एक आपण वुडचा अर्थ बनवला समजा, काय वुडन अर्थ इज मेड अप ऑफ सेम साईज ऑफ अर्थ, सेम साईज ऑफ अर्थ बट 1/4 डेन्सिटी. त्याची डेन्सिटी अर्थ, आता अर्थ तर बनलं कशाने आहे? अर्थमध्ये मेटल्स आहेत, सिलिका मेटल्स हेवी असतात, ते वूड खूप लाईट असतं. सो वूडची डेन्सिटी त्या लोखंड विखंडपेक्षा 1/4 समजा फक्त. तर त्या वुडन अर्थची ग्रॅव्हिटी काय असेल? व्हॉट विल बी ग्रॅव्हिटी ऑफ वुडन अर्थ? वुडन अर्थची ग्रॅव्हिटी काय असेल? वुडन अर्थची
आता ग्रॅव्हिटी डेन्सिटीवाला फॉर्म्युला वापरावा लागेल, बिकॉज डेन्सिटीचा इथे उल्लेख आहे. सो ग्रॅव्हिटीचा डेन्सिटीवाला फॉर्म्युला काय असतो? 4/3 पाय जी रो आर. आठवतंय का? बघा मागच्या स्लाईडवरती 4/3 पाय जी रो आर. जर मी हा डेटा इथे फॉर्म्युला वापरलाय, आता मी काय करतो, ग्रॅव्हिटी ऑफ वुडन अर्थ अपॉन ग्रॅव्हिटी ऑफ नॉर्मल आपला घरगुती अर्थ इज इक्वल टू रेशो घेतला ना जर काय मी, तर 4/3 पाय तसंही जाणार आहे, जी तसंही जाणार आहे. आता सेम साईज म्हटलं रे त्यांनी, म्हणजे वुडन अर्थचा रेडियस आणि आपल्या घरचा अर्थचा रेडियस सेमच आहे. प्रॉब्लेम फक्त डेन्सिटी ऑफ वुडन अर्थ वेगळी आहे, डेन्सिटी ऑफ आपलं अर्थ वेगळी आहे. सो सगळे गोष्टी कॅन्सल होणार आहेत. फक्त वुडन अर्थची डेन्सिटी डिवायडेड बाय नॉर्मल अर्थची डेन्सिटी. नॉर्मल अर्थची डेन्सिटी समजा रो असेल तर वुडन अर्थची डेन्सिटी 1/4 रो आहे ना, 1/4 ऑफ अर्थची डेन्सिटी दिली आहे त्यांनी. सो गेला रो. ग्रॅव्हिटी ऑफ वुडन अर्थ किती असेल? 1/4 ग्रॅव्हिटी ऑफ नॉर्मल अर्थ म्हणजे 1/4 ऑफ 10, म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी रफली 2.5 असेल वुडन अर्थची. सो डेन्सिटीवाला क्वेश्चन आला तर डेन्सिटीचा फॉर्म्युला, मासवाला क्वेश्चन आला मासवाला फॉर्म्युला, मास रेडियसवाला. वेगवेगळे फॉर्म्युलेवरती वेगवेगळे न्यूमेरिकल बनतात. याच्यावरती खूप सारे न्यूमेरिकल्स आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. आजच्या DPPमध्ये हेच तुम्हाला मी देणार आहे की व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन का फॉर्म्युला, आणि फॉर्म्युलावरती बेस्ड डिफरंट न्यूमेरिकल्स DPP सॉल्व करायचे नोट्स बनवून झाल्यावरती. आता आपण बघितलं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू जी. वी हॅव सीन द फॉर्म्युला gm/r², ऑल्टरनेट वर्जन 4/3 पाय जी रो आर. वी हॅव सीन दिस फॉर्म्युला. ओके, हे दोन फॉर्म्युले झालेत. हे फॉर्म्युला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे कुठल्याही प्लॅनेटवरती जातो असं असतं. आता अर्थवरती जर काय आपण थांबलो आणि अर्थवरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले तर असं ऑब्झर्व होतं की समजा हे अर्थ आहे, काय एक्झाम्पल देतो मी, हे समजा अर्थ आहे, तर अर्थ समजा ॲक्सिसच्या अबाउट स्पिन होता असं, बरोबर. ह्याला म्हणतो आपण इक्वेटर. इक्वेटरवरून वरती गेलो ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती अजून मग 23च्या वरती 40 डिग्री 60 डिग्री 80 डिग्री आणि हा असतो 90 डिग्री पोल म्हणतात, 90 डिग्री. याला लॅटिट्यूड्स म्हणतो आपण. सो लॅटिट्यूडवरून जाणं आपण पोलला पोचणार. आपल्याला डिस्कस काय करायचं, हा जो जी आहे ना, जो 9.8 अर्थसाठी आहे, किती अर्थसाठी 9.8 आहे. अर्थसाठी अर्थची व्हॅल्यू टाकली मास आणि रेडियसची. माहिती आहे तुम्हाला मास ऑफ अर्थ किती आहे, 6 × 10⁻24 किलोग्रॅम, आणि रेडियस ऑफ अर्थ किती आहे, बॅक टू बॅक कन्याकुमारी टू काश्मीर बॅक टू बॅक जाऊन येऊन डिस्टन्स ऑलमोस्ट तेवढं होतं, 6400 स्ट्रेट लाईन डिस्टन्स. तेवढं अर्थचा रेडियस आहे. अर्थचा रेडियस 3D आहे ना, आतून मोजला जाईल तो. ओके, रेडियस ऑफ अर्थ एवढा आहे. जर हा डेटा पुट केला तर तुम्हाला माहिती आहे जी 9.8 येतो. बट रियालिटी अशी आहे की हा 9.8 ना इथे थोडा वेगळा असतो, 9.79 असतो, इथे थोडा जास्त असतो, 9.81 असतो. सो ग्रॅव्हिटी ना थोडी चेंज होऊ शकते इक्वेटर टू पोल जाताना. ती का होते चेंज नंतर बघू. सो ग्रॅव्हिटी 3 रिझनमुळे चेंज होते. व्हेरिएशन इन जी ऑन अर्थ इज बिकॉज ऑफ 3 रिझन्स. एक आहे अल्टिट्यूड म्हणजे वर जाणं, हाईट अर्थपासून वर जाणं. दुसरा आहे लॅटिट्यूड आणि तिसरं आहे डेप्थ म्हणजे खणून अर्थ खाली जाणं, माईनमध्ये जाणं, 5 किलोमीटर 3 किलोमीटर माईनमध्ये जाणं. रियालिटी अशी आहे, तुम्हाला जस्ट माहितीसाठी सांगतो मी, ही 9.8 आहे ना ग्रॅव्हिटी, ही काय पटकन चेंज होत नाही. म्हणजे तुम्ही माउंट एव्हरेस्टवर गेला, 10 किलोमीटर वरती गेला, 20 किलोमीटर वरती गेला, 30 किलोमीटर वरती गेला, ग्रॅव्हिटीला काय फारसा फरक पडत नाही. 9.8चा हार्डली 9.79 78 76 असं होतं. ग्रॅव्हिटी सिरियसली चेंज व्हायला लागते ज्यावेळेस तुम्ही 600 700 800 किलोमीटर वर जाता, म्हणजे तुम्ही ॲटमॉस्फिअरच्या बाहेर निघून जाता. ॲटमॉस्फिअरच्या बाहेर अजून वरती गेलो तर ग्रॅव्हिटी सिरियसली चेंज व्हायला लागेल. यू विल फाइंड दॅट ग्रॅव्हिटी इज डिक्रीजिंग ॲज यू गो अवे फ्रॉम द प्लॅनेट. अर्थपासून वरती ग्रॅव्हिटी कमी होणार. इनफॅक्ट अर्थच्या आतमध्ये जरी गेलो ना सेंटरकडे तरी ग्रॅव्हिटी कमी होते. ग्रॅव्हिटी वर गेलो तरी कमी होते, खाली गेलो तरी कमी होते. आणि तुम्ही बघाल इथून इथे गेलो तरी चेंज होते. ती वाढते का कमी होते नंतर डिस्कस करू.
आजचं डिस्कशन आपण फक्त ॲल्टिट्यूड पुरतं ठेवूयात. ओनली ॲल्टिट्यूडपर्यंतचं डिस्कशन राहील. उद्याच्या लेक्चरमध्ये आज मी DPP तुम्हाला जेवढं शिकवलं त्याच्यावरतीच असणार आहे. 20, 25, 30 जेवढे प्रश्न देईन ते सगळे सॉल्व्ह करायचे आहेत आणि सबमिट पण करायचे आहेत. नोट्स आणि क्वेश्चन्स दोन्ही गोष्टी सबमिट करायच्या आहेत. आज फर्स्ट लेक्चर आहे, जास्त वेळ नाही घेणार, छोटं लेक्चर करीन मी, बट ॲल्टिट्यूड तरी आज कवर करून घेऊयात. ठीक आहे. राईट डाऊन व्हेरिएशन, लिहून घ्या व्हेरिएशन इन G ड्यू टू हाईट म्हणजे ॲल्टिट्यूड. कसा G चेंज होतो ॲल्टिट्यूड बरोबर. समजा हे अर्थ आहे आणि अर्थचा रेडियस R आहे आपल्याला माहिती आहे. आता बघा तो माणूस मगाशी अर्थवरती थांबला होता ना 60 किलोचा, तो माणूस समजा इथे हवेत असेल स्पेसमध्ये h डिस्टन्सवरती, अर्थपासून h डिस्टन्सवरती असेल, तर इथे या माणसावरती किती त्याचं वेट असेल? त्याचं वेट mg असेल का जेवढं अर्थवरती? नाही, कमी असेल त्याचं वेट तिकडे. त्याचं वेट किती असेल? त्याचं वेट mg, आपण त्याला mg gh म्हणूया. हे gh चा अर्थ काय झाला रे? gh म्हणजे ह्या पॉईंटची ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी ॲट हाईट h, हाईट h ची ग्रॅव्हिटी. जर मी अर्थ सरफेसवरती परत आलो तर त्याला g, नुसतं g म्हणणार आपण, हा gh म्हणायची गरज नाही. अर्थ वरती g आहे ना, वरती गेलो त्याला नवीन नाव द्यावं लागेल, म्हणून त्याला gh नाव देतो आपण. gh म्हणजे ग्रॅव्हिटी ॲट हाईट h. सो जो माणूस हवेत आहे असा वरती, खूप हाईटवरती 100, 200, 500 किलोमीटर, त्याचं वेट किती असेल? m इंटू त्या पॉईंटची ग्रॅव्हिटी. आणि कोणामुळे त्याला वेट फील होत आहे? तर त्याला अजून पण अर्थ ओढत आहे ना खाली, अर्थ इज पुलिंग इट. आणि अर्थ किती ओढते? न्यूटन्स लॉ प्रमाणे g अर्थचा मास त्या माणसाचं मास अपॉन त्या दोघांमधलं डिस्टन्स. आता r डिस्टन्स नाही आहे, सेंटर टू हे r आहे, प्लस h म्हणजे टोटल डिस्टन्स किती माहिती का? r प्लस h द होल स्क्वेअर. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला एकदम इझिली डिराईव्ह झाला रे. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय बनतो माहिती का? gm अपॉन r प्लस h द होल स्क्वेअर असा फॉर्म्युला बनतो ॲट हाईट h. ऑन सरफेस काय बनतो फॉर्म्युला? ऑन सरफेस तर माहिती होतं आधीच आपल्याला. ऑन सरफेस असा बनतो फॉर्म्युला, नुसता g इज नुसता gm अपॉन r स्क्वेअर. सो हाईट h चा हा फॉर्म्युला बनतो, ऑन सरफेस हा फॉर्म्युला बनतो. ऑन सरफेस तर मग अशीच माहिती होता, हा हाईट h वरचा फॉर्म्युला, वरती गेलो तर एवढा. बघा ना, डिनॉमिनेटर वाढला की ग्रॅव्हिटी कमी होणार. आपल्याला इंटरेस्टिंग फॅक्ट काय माहिती का? त्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन बनवायचं आहे की gh g बरोबर काय रिलेशन. म्हणजे ग्रॅव्हिटी अर्थवरती 9.8 आहे ना, तर 9.8 पेक्षा किती कमी होती ती ते काढायचं आपल्याला. सो ते कसं काढता येतं माहिती का? हे दोन्ही फॉर्म्युले बघा, नेक्स्ट स्लाईडवरती घेतो मी. gh किती आला आपल्याला? gh gm अपॉन r प्लस h द होल स्क्वेअर आला आहे. इक्वेशन नंबर 1 म्हणूया त्याला. ही ग्रॅव्हिटी हाईट h ची आहे. कसं काय झालं हे बघा, डेरिवेशन. तिथलं वेट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कम्पेअर केलं, मास गेला, बनला फॉर्म्युला. आणि अर्थ सरफेसवरची ग्रॅव्हिटी किती असेल तिथं आपण आधीच डिराईव्ह करून बसलो आहे, gm/r स्क्वेअर. हा दुसरा इक्वेशन. जर मी 1 आणि 2 ला डिवाइड केलं ना, तर काय मिळतं माहिती का? ह्या दोघांना रिलेशन काढायचं, रेशो काढायचं मला. तर gm कॅन्सल होऊन जाईल डिवाइड केल्यावरती. हा डिनॉमिनेटरचा वरती जाईल. तुम्हाला झेपतंय का? हे डिवाइड केलं ना, gm कॅन्सल होईल, हा r स्क्वेअर एकदम वर जाईल. असं बायनरी इक्वेशन आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट इक्वेशन. म्हणजे जर 90% ऑफ क्वेश्चन हाईटवाले ह्याच्याने सॉल्व्ह होतात. 90% ऑफ क्वेश्चन्स हाईटवाले ह्या फॉर्म्युलेने सॉल्व्ह होतात. या फॉर्म्युलेने म्हणजे आपण समजा अर्थवरती ग्रॅव्हिटी असं विचारलं तुम्हाला की सांगा बरं, एक सॅटेलाईट हाईट इक्वल टू r वरती फिरतंय गोल गोल, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी किती असेल अर्थची? सिम्पल आहे ना. कशी काढायची त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी? त्या ठिकाणी h किती टाकून द्यायचा, हाईट किती टाकून द्यायची? हाईट कधी पण सरफेसपासून मोजली जाते, त्या ठिकाणी h ला r टाकायचं. सो r प्लस r द होल स्क्वेअर म्हणजे 4r स्क्वेअर. r प्लस r इज 2r चा स्क्वेअर, 4r स्क्वेअर. वरचा r स्क्वेअर गेला. सो ग्रॅव्हिटी तिथे 1/4 असेल अर्थच्या. अर्थवरती 10 आहे ना, तिथे 2.5 असेल, 2.5. तिथली ग्रॅव्हिटी कमी असेल.
सो जसं हाईट वाढेल आपली ग्रॅव्हिटी कमी होणार. दिस इज द फॉर्म्युला. बट हा फॉर्म्युला ना 2R 3R 4R कुठेही काढू शकतो. बट प्रॉब्लेम कधी होतो माहिती का, हा फॉर्म्युला वापरणं डिफिकल्ट होऊन जातं ज्यावेळेस आपल्याला खूप छोटे डिस्टन्स काढायचे आहेत. म्हणजे मी फक्त एक 10 किलोमीटरवरती गेलो, एव्हरेस्टवरती जाऊन बसलो आहे मी, आता ग्रॅव्हिटी काढा, त्या ठिकाणी वापरणं खूप अवघड होणार आहे. बघा कसं काय, बिकॉज जर का मी फक्त स्मॉल हाईट्ससाठी गेलो ना, स्मॉल हाईट्ससाठी, तर फॉर्म्युला काय येईल माहिती का, आर 6400 आहे डिवायडेड बाय ह्याच्यासमोर 10 किलोमीटर ॲड करणं म्हणजेच काय अर्थच नाही त्याला. 10 किलोमीटर 6400 मध्ये ॲड करून नंतर स्क्वेअर करणं हे खूप कॉम्प्लिकेटेड बनून जातं. कॅल्क्युलेशन्स बिकम कॉम्प्लिकेटेड. मी काय म्हणतोय तुम्हाला, फॉर्म्युला तर एकच आहे, हाच आहे, फक्त याचा एक ॲप्रॉक्सिमेट व्हर्जन बनवणार आहे मी स्मॉल हाईट्ससाठी. एक 100 200 500 किलोमीटरपर्यंत एक फॉर्म्युला बनवणार आहे. सो आपण काय बघितलं आहे, व्हेरिएशन ऑफ जी विथ हाईट मध्ये व्हॉट इज द फॉर्म्युला वी हॅव सीन, GH/G इज R/R+H द होल स्क्वेअर. बट याचा ॲप्रॉक्सिमेशन फॉर स्मॉल हाईट्स, छोट्या छोट्या हाईटसाठी म्हणजे 1000 100 200 500 किलोमीटरपर्यंत, जिथं H आरपेक्षा छोटा असेल, आर म्हणजे रेडियस 6400 रेडियस, 6400 पेक्षा खूप छोटा असेल, 200 100 500 तिथपर्यंत असेल. मी जर लिहून टाकतो अप टू 500 लिहून टाकू. चला, जर अप टू 500 किलोमीटर असेल, असं काही तो हार्ड अँड फास्ट रूल नाही की 500च्या वरती असं नाही. तुम्ही हा 500च्या आत वापरला ना तर तुम्हाला त्याचा ॲप्रॉक्सिमेटली व्हर्जन जो ॲप्रॉक्सिमेट व्हर्जन तो करेक्ट आन्सर देईल. तुम्ही 1000 2000ला वापरायला गेला ॲप्रॉक्सिमेट व्हर्जन तर उत्तर चुकीचं येणार आहे. सो हाच वापरायचा फॉर्म्युला 99% ऑफ टाईम. एखाद्या वेळेस जर काही हाईट छोटी दिली असेल त्याच वेळेस तो व्हर्जन वापरायचा. सांगतो काय व्हर्जन येतो, तो व्हर्जन इझिली बनत नाही, त्याला बनवावं लागतं. हा बघा याचं व्हर्जन बनवतो आता मी. GH/G असं बनेल का सांगा बरं, 1 हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला घेऊन जाऊ. चला, असं लिहू शकतो मी नक्कीच, सगळ्यांना कळालं असेल हे. आरला अजून खाली घेऊन गेलो मी आणि असं करून स्प्लिट करतो आरला. मी आरला स्प्लिट केलं तर असं येईल का सांगा मला, R/R1 प्लस H/R द होल स्क्वेअर. आणि 1 प्लस H/R द होल स्क्वेअर जर न्यूमरेटरमध्ये मी घेऊन गेलो ना, हा अख्खा प्रकार वरती गेला ना, तर 1 प्लस H/R द होल रेस टू -2 बनतं. आता रेस टू 2 तर तुम्ही शिकलाय, A प्लस B होल स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे, A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. तसंच A प्लस B होल रेस टू -2 नाही शिकलो आपण, हे बायनॉमियल थिअरममध्ये आपण शिकणार आहे. आणि याचं उत्तर काय येतं माहिती आहे का, जसं A प्लस B होल स्क्वेअर काय येतो, A स्क्वेअर प्लस हा पुढचा 2 जो आहे ना मध्ये जम्प करतो 2AB आणि नंतर B स्क्वेअर होतो. तसंच काही इथे होतं 1चा रेस टू -2 1चा स्क्वेअर, त्यानंतर हा -2 मध्ये जम्प करणार आहे -2H/R आणि नंतर H²/R. स्क्वेअर्स क्यूब्स हायर पॉवर्स येतील, हे हायर पॉवर्स निग्लेक्ट करतोय आपण. निग्लेक्टिंग हायर पॉवर ऑफ H/R. बघा H/R ऑलरेडी मी सांगितलं, H खूप छोटा नंबर आहे, R खूप मोठा नंबर आहे. सो H/R हा खूप छोटा नंबर असणार. मी समजा एक्झाम्पल घेतो, 64 किलोमीटर 64 किलोमीटर डिवायडेड बाय R किती आहे 6400. हा खूप छोटा नंबर आहे ना रे. तर छोट्या नंबरचे स्क्वेअर्स क्यूब्स 4th पॉवर अजूनही छोटे होत जातात, त्यामुळे त्याला निग्लेक्ट करून टाकायचं, फक्त एवढाच पार्ट घ्यायचा आहे. सो याचा ॲप्रॉक्सिमेट व्हर्जन काय आहे, याचा ॲप्रॉक्सिमेट व्हर्जन असा आहे, GH/G इज 1 - 2H/R. हा त्याचा ॲप्रॉक्सिमेट व्हर्जन आहे. GH/G इज 1 - 2H/R. हा तेव्हा वापरा जेव्हा छोट्या हाईट्स असतील, 200 500 किलोमीटरपर्यंत असतील तेव्हाच वापरा. डोंट यूज इट फॉर लार्ज हाईट्स. ओके, सो आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे 2 व्हर्जन्स, Gm/r², 4/3 πg/ρr, आणि तिसरं बघितलं आहे व्हेरिएशन ऑफ हाईट, व्हेरिएशन विथ हाईट. काय आला फॉर्म्युला हाईट बरोबरच्या व्हेरिएशनचा, मेन फॉर्म्युला असा आला, आणि नंतर GHचा एक व्हर्जन असा आला, GR/R+H द होल स्क्वेअर, आणि दुसरा आला ॲप्रॉक्सिमेट व्हर्जन 1 - 2H/R. हा कधी वापरायचा, स्मॉल हाईट्स.
हा लार्ज हाईट्स किंवा एनी हाईट्स. ओके, हा जनरल आहे, जनरल फॉर्म्युला आहे. हा स्पेशल फॉर्म्युला आहे. ओनली वेन एच इज व्हेरी व्हेरी स्मॉल अप टू 500 किलोमीटर म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, असं काही कुठे बुकमध्ये सापडणार नाही की 500पर्यंत वापरा. जस्ट तुम्हाला मी सांगतोय की 10%पेक्षा कमीपर्यंत वापरू शकता. 6400 रेडियस आहे ना, 6400चं 10% 660 येतं, 640 किलोमीटर येतं. त्याच्यापेक्षा कमीला चालून जायला फॉर्म्युला. दिस इज वॉट वी हॅव सी. ओके, वी हॅव ऑल्सो सॉल्ड अ न्यूमेरिकल की एच इज इक्वल टू आर वरती ग्रॅव्हिटी किती असेल. टुडेज डीपीपी ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केली आहे. डाउनलोड करा, सॉल्व करा, रात्री 11 PM पर्यंत अपलोड करा. 11 PM पर्यंत अपलोड करून टाका. 2 गोष्टी अपलोड करायच्यात एकाच PDF मध्ये, नोट्स किंवा मी 2 वेगळे अपलोडचे ऑप्शन ठेवतो, नोट्स आणि दुसऱ्याच्या DPP. नोट्स तुम्ही लेक्चर बघून नीट बनवा आणि DPP त्याच्यानंतर सॉल्व करा. काही डाऊट असतील इन केस तर आपण डाऊट सेशन्समध्ये ते डिस्कस करणार आहे, जे फ्रायडेज आणि सॅटर्डेजला कंडक्ट करणार आहे मी. ओके, आय होप पहिलं लेक्चरच होतं, जास्त काही हेवी डोसेज नाही दिला आहे, हा इझी पार्ट घेतला आहे. हळूहळू हा लेसन अजून इंटरेस्टिंग बनेल. जेव्हा नवीन नवीन शब्द येतील अजूनही इंटरेस्टिंग गोष्टी येतील. ठीक आहे, चलो देन, थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर गाईज. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर.